भोंदू अशोक खरात याची आज पोलीस कोठडी संपणार असून पुन्हा एकदा कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। 5 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती भोंदू अशोक खरात याला देण्यात आलेली होती। दरम्यान नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये अशोक खरात याच्या विरोधात 9 महिला लैंगिक अत्याचाराचे तर 2 फसवणुकीचे गुन्हे जे आहेत ते दाखल करण्यात आलेले आहे आणि याच अनुषंगाने एसआयटीच्या पथकामार्फत तसंच पोलिसांच्या पथकामार्फत तपास जो आहे तो सुरू होता। आज पुन्हा कोर्टात हजर केल्यानंतर या संपूर्ण तपासासंदर्भात युक्तिवाद होऊ शकतो। खरं तर मागच्या वेळी कोर्टात हजर केलं त्यावेळी सरकारी पक्षाकडून आणि ज्या एसआयटीतील पथकातील अधिकारी आहेत त्यांच्याकडून युक्तिवादामध्ये नरबळीचा संशय जो आहे तो व्यक्त करण्यात आलेला होता। याच नरबळीच्या संदर्भात एसआयटी जे आहे त्यांचा तपास देखील सुरू होता आणि आज यावर युक्तिवाद होऊन पुन्हा एकदा 2 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती सरकारी पक्षाकडून मागितली जाऊ शकते, एसआयटी कडून मागितली जाऊ शकते। दरम्यान नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरात असलेल्या अशोक खरात याच्या कार्यालयामध्ये देखील एसआयटीच्या पथकामार्फत 3 दिवसात सलग 4 वेळा जो आहे तो पंचनामा करण्यात आलेला आहे। हे सील कार्यालय करण्यात आलं होतं। सील उघडून 3 ते 4 वेळा पंचनामा जो आहे तो फॉरेन्सिक टीम आणि पोलिसांच्या पथकामार्फत करण्यात आलेला होता। त्यामुळे तांत्रिक जे पुरावे आहेत ते गोळा करण्याचं काम सुरू होतं। पोलिसांनी देखील तपासाचा वेग जो आहे तो वाढवलेला होता। एकीकडे अशोक खरात याची चौकशी सुरू होती तर दुसरीकडे पोलिसांकडून तपास देखील सुरू होता। स्पॉट पंचनामा केल्यानंतर अनेक जे पुरावे आहेत ते एसआयटीच्या पथकानं गोळा केलेले आहेत आणि आज ते सादर करून पुन्हा एकदा 2 दिवसांची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे। कॅमेरा पर्सन अमित शिंगवणसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।